नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट आता दाखवला जातोय। खूप वर्षाची वाट पाहिल्यानंतर फायनली मंजू सत्याचं प्रेम मात्र आता त्यांनी एकमेकांसमोर व्यक्त केले। आता मात्र एकमेकांच्या डोळ्यात बघत नुसत्या गप्पा मारायच्या नाही, तर आता आपल्याला नवरा बायकोच्या नात्याला एक नवी ओळख द्यायची खरी वेळ आली असं सत्या मंजूला सांगत असतो। सगळीकडे खूप छान वातावरण असतं। आता इकडे आपण पाहतोय मित्रांनो, जबरदस्त ट्विस्ट म्हणजे मंजू आणि सत्या एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे आता डुबलेले असतात। आता मात्र त्यांचं अंतरही मिटताना दिसतंय। इकडून आपण पाहतो तर काय, इकडे आनंद फार काळ त्यांचा काही आता टिकणारा नाही आहे। त्यांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आता येताना आपल्याला दिसणार आहे। तर मंडळी, मंजू मात्र इकडे देवाजवळ प्रार्थना करत असते, कारण जो काही आता सत्य आहे आता विमानाच्या इकडे प्रवासाला जाणार असतो। त्याला काहीतरी इम्पॉर्टंट काम असतं म्हणून त्याला जावं लागतं। मंजू देवासमोर येते, देवाला दिवा लावते आणि हात जोडून देवीसमोर प्रार्थना करते, देवी आई तूच काहीतरी कर आणि माझा सत्य आता इतक्या लांबच्या प्रवासाला निघालाय, त्याच्यावर येणारं संकट आता तूच वाचवू शकतेस। प्लीज माझ्या सत्याचा प्रवास सुखाचा होऊ दे, त्याला काही होऊ देऊ नको असं म्हणत देवी आईला प्रार्थना करत असते। इकडे मात्र सत्या आता मस्तपैकी त्याला काही माहीतच नसतं की पुढे आपल्यासोबत काय घडणार आहे। तो आपला मस्त प्रवासाच्या तयारीला लागलाय, कामाच्या तयारीला लागलाय। सत्या जो आहे प्रेक्षकांनो, तो येतच असतो आणि हा सगळा आर्यांनी रचलेला प्लॅन सत्याला संपवण्यासाठी। आता मात्र सत्याला खतमच करायचं, त्यामुळे तो हा सगळा प्लॅन रचतो। इकडे मात्र सत्य आता येतो, विमानात बसायला लागतो। जे काही हेलिकॉप्टर त्याचं असतं तिकडे तो आता बसणार आणि त्या याच्याने जाणार आणि परतच आता पूर्ण तो शांत असतो मित्रांनो। त्याच्या डोक्यात बिलकुलच त्याला काहीही आयडिया नसते की पुढे जाऊन आपल्यासोबत काय होणार आहे। या हेलिकॉप्टरचा आता स्फोट होणार आहे आणि खूप मोठी आगीचा लोळ तिकडून निघणार आहे आणि पूर्ण हेलिकॉप्टरच आता जळून खाक होणार आहे। आता मात्र आपण पाहतोय मंजू जी आहे ती देवासमोर प्रार्थनाच करते, तेवढ्यात आता तिथे आपण पाहतोय देवी समोरचा दिवा अचानक विझायला लागतो आणि मंजू मात्र शॉकिंग नजरेनं बघत असते देवीवरचा तिचा विश्वास कायम असतो। असा दिवा कसा विझला अचानक तिच्या मनामध्ये, ती घाबरून जाते, ती पळत सुटते। आईने तिथे उभ्या असतात, तेवढ्यात तिला कळतं की सत्याच्या हेलिकॉप्टरचा स्फोट झालाय। मंजू मात्र आता खूपच घाबरते, तिला खूप टेन्शन येतं। मंजू अक्षरशः रडायला लागते, त्यामुळे सत्या लवकरात लवकर वापस ये असं ती म्हणते। सत्या म्हणतच राहते आणि इकडे मात्र सत्या राहिलेलाच नाहीये। नक्की हा आर्यनचाच प्लॅन आहे। इकडे मात्र मंजूची आई मंजूला खूप शांत करण्याचा प्रयत्न करते, मंजूला समजावून सांगते। मंजूला आता फ्लॅशबॅकमध्ये सगळं सत्यासोबतच्या आठवणी आठवत असतात। आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही, त्यामुळे तिला सारखं सत्य आठवतो। चला तर मित्रांनो, पुढच्या भागात नेमका काय ट्विस्ट येणार आहे, सत्यासोबत नेमकं काय घडलंय की हे सगळं सत्याच मुद्दामून करतोय, हे सगळं बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा।